नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? येस, फुल एन्जॉयने अभ्यास करत असाल. आणि दुसरा पार्ट आपण घेतोय. पहिला पार्ट जर डिजिटल समचा किंवा फास्ट कॅल्क्युलेशनचा, हा कॅल्क्युलेशन मधला बादशाह आहे डिजिटल सम. फक्त अंकांची बेरीज यायला पाहिजे, 1 2 3 4 5. ओके, त्याचे काही नियम आहेत, ते पहिल्या सेशनमध्ये मी सांगितले. दुसऱ्या सेशनमध्ये ज्यांनी पहिला बघितलाय ते डायरेक्ट बघू शकतात. आज बघूया आपण किती सोप्या पद्धतीने हे मॅथ्स करतोय. आपलं आहे मॅथला काय बनवायचंय, सोपं बनवण्यासाठी आलोय. त्यामुळे काय हे एवढा मोठा प्रश्न आहे, कधी पडलाय 2022ला, कसा सोडवायचा तुम्हाला आयडेंटिटी ने पण सोडतो. पण मी इथं कन्सेप्ट घेतली डिजिटल समची. डिजिटल सम म्हणजे डिजिटल सम लावताना पहिल्यांदा बघायचे ऑप्शन सगळे वेगवेगळे, म्हणजे मी डिजिटल सम लावू शकतो. ओके, पहिल्यांदा मला बघायचं की खाली डिजिटल सम लागते का. 9 आणि 1 10, 10 आणि 6 16, 16 म्हणजे 6 आणि 1 7, 7 आली खालची डिजिटल सम. म्हणजे 4 ने गुणावं लागेल. खाली 1 आणायचं म्हणल्यावर 4 ने गुणावं लागेल. तसं वरी 4 नेच गुणावं लागेल. गॉट इट का? वरची डिजिटल सम करून घ्या. बघा पहिल्यांदा काय करा, कॉमन बघा. 6 आणि 5 11, 11 म्हणजे 2, 2 आणि 3 5, इथली आली 5, इथली 5 येणार. ओके, इथली 5 येणार. आता बघा 3 आणि 5 आणि 2 7 आणि 3 10, म्हणजे इथली 1 1 2 1. ओके, आता करून घ्या. 5 5 25, 25 म्हणजे 7. ओके, 7 अधिक कंसात करून घ्या. 1 इंटू 1 1. ओके, वजा 5 दुने 10, 5 दुने 10 म्हणजे 1 वजा. गॉट इट का? ओके, चला मास्तर किती आलं? मास्तर किती आलं? इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. 1 आतनं 1 गेले, 0 आलं. ओके, 7 इंटू 4, 7 इंटू 4, 7 चोक 28. ओके, 7 चोक 28 म्हणजे 0. 7 चोक 28 म्हणजे 8 आणि 2 10, 1 बाय 1. ओके, म्हणजे डिजिटल सम किती यायला पाहिजे? 1 यायला पाहिजे. एक डिजिटल सम कशाची येते बघा, एक डिजिटल सम याची येते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हा बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 4 हा बरोबर आहे. तुम्हाला कसल्याच आयडेंटिटीची गरज नाही, फक्त काय करायचं, डिजिटल सम करायचंय. ओके, इथं काय कन्सेप्ट होती? डिजिटल समची कन्सेप्ट होती. पण डिजिटल समचे कॅल्क्युलेशन नीट करणं आवश्यक आहे. ओके, म्हणून ह्याचं उत्तर आलं ए. काहीच डिफिकल्टी नाही. चला मास्तर, मग आता दुसऱ्याला लागतंय का? येस. मला हा प्रश्न दिसला 2015चा. मला ह्यामध्ये काय दिसलं मास्तर? ह्याच्यामध्ये सगळे ऑप्शन वेगवेगळे दिसले. मग मी डिजिटल सम लावू का? 100% लावू शकता. इतका अवघड प्रॉब्लेम आहे हा. जर तुम्ही सोडवाय घेतला ना, हा क्यूबचा तुम्हाला फॉर्म्युला माहित पाहिजे. मग क्यूबचा फॉर्म्युला माहित पाहिजे, मग तुम्ही गणणार, कुठेतरी विसरणार, एवढ्या गडबडीत आपला फॉर्म्युला चुकणार. ओके, त्यामुळं इकडे लक्ष द्या. 8 आहे गुणाकारामध्ये. बघा मी ह्याची डिजिटल सम करतो. 7 आणि 5 12, 12 आणि 3 12 आणि 3 15, 15 म्हणजे 6. बाळांनो 15 म्हणजे 6, 6 गुणुले 6 गुणुले 6. गॉट इट? क्यूब आहे म्हणजे ही केलं. ओके, अधिक 1. सोप्यात करा. 7 आणि 5 12, 12 म्हणजे 1 आणि 2 3, 3चा वर्ग 9. ओके, चला 9. ओके, वजा 6 आणि 5 11, 11 म्हणजे 2. ओके, चला गॉट इट? म्हणजे खालचं 7 येतंय, म्हणजे आपण करू शकतो. 6 6 36. बाळांनो 6 6 36. ओके, 36 म्हणजे 9. 9ला कशानेही गुणा. 6 6 36, 6 आणि 3 9, 9ला कशानेही गुणा, 9च उत्तर येत आहे. गॉट इट का? 6चा क्यूब 216 केलं तरी पण 9च येत आहे ना. 9ला कितीनेही गुणा डिजिटल सम मध्ये 9च उत्तर येतं. म्हणून 9 गुणुले 8 अधिक 1, आणि इथं किती आलं? 7 आलं. 9ला कशाने बी गुणा, तेच उत्तर येणार आहे. ओके, 9 8 72 म्हणजे 9च येणार आहे. 9 अधिक 1 किती येणार आहे? 10. 7 म्हणजे ह्याचं उत्तर 0 किंवा 9च येतं. लक्षात ठेवायचं. मी फास्टमध्ये करायचं असलं तर डायरेक्ट घेणार 0. 1/7, 1/7 केलं. तुम्हाला छेद समान करायचं, खाली 1 आणायचं आहे, म्हणून 4 ने गुणावं लागतं. इथं पण 4 ने गुणावं लागतं. मग डिजिटल सम 4 यायला पाहिजे. किती यायला पाहिजे? 4 यायला पाहिजे. खाली 1 आलं. डिजिटल सम ज्याची 4 आहे तो बरोबर आहे. ओके, 8 आणि 5 13, 4 डिजिटल सम आहे, म्हणजे हे उत्तर आहे. बरं, अजून बघा. 6 आणि 5 11, 11 म्हणजे 2 नाही. ओके, चला 7 आणि 4 11, 11 आणि 5 16, 16 म्हणजे 7 आहे नाही. चला 7 आणि 2 9, 9 आणि 5 14, 14 म्हणजे 5 आहे नाही. आला का? मी नाही डिझाईन केला, आयोगाने डिझाईन केलाय. कुणी डिझाईन केलाय? आयोगाने डिझाईन केलाय डिजिटल सम वापरून. काय वापरून? ही टेक्निक तुम्हाला माहिती पाहिजे. स्मार्ट अप्रोच डेव्हलप झाले पाहिजे, कारण आता ते आयोग मागतंय. ओके, चलो अजून मास्तर कसं काय हो? ही जादू आहे.
आज तुम्हाला कळाली असेल तर नक्की मित्राला सांगा, नक्की मित्राला शेअर करा हा व्हिडिओ. ओके, महाराष्ट्रात MPSCत पहिल्यांदाच आहे हे, कोणी शिकवत नाही. तुम लढते रहो, तुम मार्क्स कम लाते रहो, फिर क्या होगा? तुमको आसान टेक्निक नहीं बताया जाएगा, तुमको वो बताया जाएगा जो एग्जाम को टाइम कंज्यूम करेगा, फिर तुमको मार्क्स कम आएंगे, फिर वो रोटेशन सुरू होगा. ओके, आपण वैसा नहीं करेंगे. ओके, त्यामुळे ह्या चॅनल इतका महत्त्वाचा आहे की तुम्ही नक्की जॉईन करा. नवीन आहे, मला माहिती आहे मी नवीन आहे, तुम्ही सगळे म्हणणार नवीन आहे मास्तर, जाऊ द्या बघू, स्क्रोल करून जाऊ. तसं करू नका. येणाऱ्या काळामध्ये ओके आपण नक्की कार्यक्रम करू. ओके, नक्की कंटेंटच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज. ओके, चला बोला. चलो, काय म्हणतोय पुढचा बघा, इकडे लक्ष द्या. हा मास्तर ऑप्शन बघितले, सगळे वेगळे दिसले. मी डिजिटल सम लावणार आहे. लिपिक टंकलेकर परीक्षा 2020ला प्रश्न आलेला आहे. बरं, हां 9 कटलं, 7 आणि 3 10 म्हणजे 1, ह्याचं पण 1, ह्याचं 1, ह्याचं 1. ओके, हां चला अजून एक, आता ह्याचंच करायचं आहे, बरोबर आहे का? 7 आणि 2 9, 8, 8 आणि 1 9, 9चं किती बी वर्ग करा 9च येतं, बरोबर आहे का? अधिक ह्याचा पण किती आला 7. इकडं बघा, इथं बघा 1 वजा 8 वजा 7 आलं, इथं किती आलं वजा 7 आलं. वजा 7 असतं का बाळांनो? वजा 7 असतं का? नसतं. मग ह्याच्यात किती मिसळायचं? 9 मिसळायचं. गॉट इट का? चला खाली घ्या. ओके, हे 1 गुणुले 1 1 अधिक ह्याचं किती उत्तर आहे? 8 × 8 8 8 64, 64 म्हणजे 1 युनिट डिजिट आला, ह्याचं 1. ओके, चला बोला. 9चं 0. ओके, 0 घेऊ का? 9 किंवा 0 एकच. वजा 7 होतं, वजा 7 होतं म्हणून 9 मिसळलं म्हणजे 2 आलं का? 2 आलं वरचं, वजा 7 नसतं, त्यात 9 मिसळा, 2 आली डिजिटल सम. आणि खालची पण किती आली? 2 आली. बरं मास्तर, आता काय ह्यालाही कटवायचं नसतं, मी वारंवार सांगितले. ओके, ह्याला 5 ने गुणा, ह्याला 5 ने गुणा. डिजिटल सम 1 1, कुणाची 1 आहे बघा, ह्याचीच 1 आहे. ओके, एकच आहे. बरं, अजून कुणाची दिसते का? 9 7 आणि 3 10. बघा बघा, इथं गेम झाला. 7 आणि 3 10, 9 8 आणि 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 2, ह्या दोन्हीपैकी उत्तर आहे, ह्या दोन्हीपैकी उत्तर आहे. 7 आणि 3 10 9, बरोबर आहे ना? 10 म्हणजे 1, म्हणजे ह्या दोन्हीपैकी उत्तर आहे, आपलं गणलेलं आहे, बरोबर आहे का? म्हणजे ह्या दोन्हीपैकी आपल्याला पर्याय कुठला तरी लावावा लागेल. मग डिजिटल सममध्ये कधी कधी असं पण गंडू शकतंय, कळलं ना? असं पण गंडू शकतंय, ह्या दोन्हीपैकी पर्याय असेल. ओके, मग आपण जाऊया कन्सेप्टने. आता जर असं आलं की बघा, आता शेवटी काय आहे, तुम्ही अप्रोच डेव्हलप करताय, तेव्हा मी कधी गेलो मला ऑप्शन सगळे वेगवेगळे दिसले. पण मी जर डिजिटल सम केली असते आधीच 1 2 ऑप्शनची, 7 आणि 3 10 म्हणजे 1 हे 1, मी केलं नसतं डिजिटल सम, मग मी कन्सेप्टने गेलो असतो. बरं, कन्सेप्ट लावू, टेन्शन घेऊ नका. आपल्याकडे काय आहे का? ए बघा, ह्याला ए माना, ह्याला बी माना. a + b चा वर्ग दिसतोय बाळांनो? a + b चा वर्ग दिसतोय? यस मास्तर. अधिक ए बोला, a - b चा वर्ग दिसतोय. ओके, इथं काय दिसतंय? a² प्लस a चा वर्ग प्लस b चा वर्ग. गॉट इट का? ए कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन. a + b चा वर्ग प्लस a - b चा वर्ग काय येतंय बघा? ए बाळांनो कम ऑन यार. a + b चा वर्ग a - b चा वर्ग. आयडेंटिटी. बरं, तुम्हाला अजून फ्लिप करून लिहायचंय का ह्याला? ह्याला कसं येतंय? a² + b² + 2ab. ओके, ह्याला कसं येतंय? a², ओके, + b² - 4ab, सॉरी -2ab. ओके, इकडं लक्ष द्या. ह्याला हे कटलं बघा, a², गॉट इट का? इकडं लक्ष द्या. a² 2 a² + b², गॉट इट का? हे आलं a² + b². ओके, उत्तर आलं 2. सांगा का बसलं नाही उत्तर? डिजिटल सम मध्ये आपलं गेम झालाय, मग गेम झालाय, 100% गेम झालाय. आता मी डिजिटल सम अजून एकदा करून बघतो, मी मतलब गेम हुआ है. 7 आणि 3 10, 1 आला. ओके, अधिक 8 आला. बरं, 9, बरं 9 आला.
9चा वर्ग केला. बरं हां चला, कुठंतरी गेम झालाय. बरं बघूया बघूया बघूया, गेम झालेला आहे. इथं 2 उत्तर येत आहे, ह्या दोन्हीपैकी आलं असतं तर समजलं असतं आपण, पण आपला गेम झालाय. बरं हां बघूया बघूया, डिजिटल सममध्ये बी कॅल्क्युलेशनमध्ये गेम होऊ शकतोय. ओके मास्तर, इथं 9 आला. बरं मास्तर, बरं इथं बघा वर्ग करायचा राहिलाय मला वाटतं इथं, बरं का, मला असं वाटतंय. 7 आणि 2 9 1 8. ओके 8 गोट इट ना. 7 आणि 3 10, 9 1 आला ना इथं, 1 आला. हां 9ला 9 कटला, 7 आणि 3 10 1 आला. ओके हां हे झालं. आता बघा हे मी थोडं बाजूला लिहितो. हां आपलं गणलंय ना प्रकरण. हां 2 उत्तर येत आहे आपल्या मेथडने. किती उत्तर येत आहे स्टँडर्ड मेथडने? 2 उत्तर येत आहे. आयडेंटिटी पार्ट पाहिजे, मी ही तुला सॉल्व करून दिली, ही माझी पार्ट आहे, पण कसं आलं ती तुम्हाला कळायला पाहिजे. ओके चला कम ऑन यार. ओके कम ऑन, काय येतंय बघा. 1 + 8 म्हणजे 9 झालं, 9चा वर्ग अधिक बघा -7चा वर्ग. हां चला -7चा वर्ग. ओके -7 -7. ओके ओके चला हां काय आलं, -7चा वर्ग आला. हे बघा ही ह्याचं किती आलं ती 1, ह्याचं 1 1 1 आलं. ह्याचं किती आलं 7 आणि 2 9 8 8 64 म्हणजे ह्याचा पण 1 आलं. ओके इथं 1 आलं. बघा काय होतंय, 9चा वर्ग किंवा शून्यच होतं ते, 9 किंवा 0 एकच. 7 7 49 झालं. बघा वर्ग राहिला होता, 9 आलं म्हणजे 4 यायला पाहिजे, 4. ओके इकडं लक्ष द्या, खाली किती आलं 2 आलं. 9 आणि 4 ह्याची 4 आली. ओके इकडं लक्ष द्या, 7 7 वजाची वर्ग घेतला की तो अधिक होतो. ओके लक्षात ठेवा, वजाचा वर्ग घेतला की अधिक होतो. ओके ह्याला 5 ने गुणावं लागेल, ह्याला 5 ने गुणावं लागेल. 4 25 10 आले का डिजिटल सम. 2 कशाची होती, एकाचीच होती. आपलं कुठंतरी गणलं होतं त्यामुळं उत्तर चुकलं होतं. ओके असू द्या, कॅल्क्युलेशनमध्ये सिली मिस्टेक होतात थोड्याफार. ओके का मला कळालं, कारण माझी 1 आलती ना, ह्या दोन्हीपैकी 1 यायला पाहिजे होतं उत्तर, पण ते आलं नाही म्हणजे माझं डिजिटल सममध्ये गणलं होतं. मी वर्ग घ्यायचा विसरलो होतो, -7चा वर्ग आपण घेतला नव्हता गडबडीत. ओके होप सो अंडरस्टँड झाला असेल. चला पुढचा प्रश्न. चलो बॉय कम ऑन यार, कम ऑन यार. यस कम ऑन बॉय, फुल एनर्जी. ओके आता मला अजून काय दिसलं, प्रश्न बघितल्या मी परीक्षेत आहे सपोज, मला लगेच दिसलं मास्तर ऑप्शन सगळे वेगळे आहेत, मी डिजिटल सम लावणार. क्यूबचा आहे, मला क्यूबचा फॉर्म्युलाच आठवणार नाही, आठवू दे. ऑप्शन बघ वेगवेगळे आहेत ना. चलो वेगवेगळे ऑप्शन आहेत, मग टेन्शन काय घेता, डिजिटल सम करायची. 6चा क्यूब 216 म्हणजे 9 येत आहे. ओके 9 वजा 1चा क्यूब 1च. ओके चला, ओके चला हां चला बॉय कम ऑन. ह्याचा स्क्वेअर, ए बाळांनो 6चा स्क्वेअर 36, 36 म्हणजे 9. गॉट इट का. 6चा वर्ग. ओके ही 9 कटलं अधिक 6. चला हां 1चा वर्ग 1. ओके हां चला काय आलं, 9 मधनं 1 गेलं 8 आलं. 9 6 आणि 1 7, ह्याला 4 ने गुणावं लागणार 1 करण्यासाठी. 7 आलं की 4 ने गुणावं लागतात. 8 चोक 32 म्हणजे 5 डिजिटल सम यायला पाहिजे. 5 येते का, 6 आणि 1 7 नाही. हां 9 आणि 7 16 नाही येत. हां 9 आणि 5 येस 5 यायला पाहिजे. 9ला 9 5. ऑप्शन क्रमांक 2 हे ॲक्युरेट आन्सर आहे. काय आन्सर आहे, ॲक्युरेट. किती सेकंद लागले हो, 10 सेकंद. डिजिटल सम विदाउट फॉर्म्युला. फक्त काय बघायचं परीक्षेत ऑप्शन. तुला एक्झामिनर म्हणतंय की मला स्मार्ट अप्रोच लाव, तू लावायलाच पाहिजे. ओके ही जादू आहे गणितातली. चला पुढचा प्रॉब्लेम. लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2022ला प्रश्न विचारलाय. कितला विचारलाय, 2022ला विचारणार आहे. मग कसा सोडवायचा, इकडे लक्ष द्या मास्तर. ऑप्शनकडे बघितलं, ऑप्शन सगळे वेगवेगळे. डिजिटल सम बघितली, बऱ्यापैकी वेगवेगळी डिजिटल सम दिसतीये, मग मी डिजिटल सम लावणार. ओके आता बघा डिजिटल सम लावायची. बरं मास्तर मग काय, हे एकाचीच काढा. हां 5 आणि 4 9, 6 6 36 9 आली. 6 6 उरलं रे, ह्याची 6 6 6 गुणिले 6 36 म्हणजे 9. हां मास्तर परत 9 कटलं, 6 आणि 5 11 2 बरोबर आहे का. 2 गुणिले 2 4, 9 वजा 4 आलं का वरचं. ह्याची किती आलती, ह्याची आलती 6. ओके 6 हां मास्तर वजा किती आलं ह्याचं 2 आली ना. हां 6 मधनं 2 गेले 4 आले मास्तर. ओके 9तनं 4 गेले 5 आले मास्तर. 7 ने गुणावं लागेल, 7 ने गुणावं लागेल.
साता पाचा 35. ओके, किती डिजिटल सम यायला पाहिजे? 8 यायला पाहिजे. 8 कशाची येते बघा, 5 आणि 3 8. चला ऑप्शन क्रमांक 2 आली का? अरे एकाचीच येते, बरं चेक कर. 5 आणि 2 7 येते, नाही. 8 आणि 5 13, 4 येते, नाही. ओके, 9 7 8 आणि 8 16, 16 म्हणजे 7, 7 आणि 3 10 आणि 4 14, 14 म्हणजे 5 आहे का? आपल्याला किती पाहिजे? 8. एकच ऑप्शन असा बनवलेला आहे एक्झामिनरनी, जो तुम्हाला डिजिटल समला MPSCतले प्रश्न इथे मी बनवले नाहीत माझ्यानुसार. जाऊन बघा, सर्च करा. गॉट इट का? हा डाटा MPSCचा आहे. चलो बॉय, कम ऑन यार, कम ऑन यार. चला अजून एक प्रश्न, अजून एक प्रश्न. चला हां, चला यार, कम ऑन यार. ओके चलो बॉयज, कम ऑन. आता मास्तर एवढा अवघड प्रश्न सुटणार का डिजिटल? 100%. जेवढा अवघड तेवढं. 8 पदापर्यंत असेल तर ए ची किंमत किती? मला एकाची डिजिटल सम करायची. किती पॉईंट आलेत? मला पॉईंटचं देणं घेणं आहे का? नाही. मला खाली 4 आलंय ना मास्तर, खाली 4 आलंय ना, मी कितने गुणणार? 7. कितने गुणणार? 7 ने. म्हणजे 7 चोक 28, 1 झालं. वरचा किती आला? 7. हे किती आहे मास्तर? हे 8 वेळेस आहे. डिजिटल सम ही किती वेळेस आहे? 8 वेळेस आहे. म्हणजे 7 ला किती वेळेस गुणलंय? 8 वेळेस. गॉट इट का? अरे 7 8 56. 56 म्हणजे किती डिजिटल सम झाली? 11. 11 म्हणजे किती? 2. ज्याची डिजिटल सम 2 आहे ते उत्तर बरोबर आहे. हां चला, 7 आणि 2 9, 7 आणि 2 9, 7 आणि 2 9, 7 आणि 2 9, 5 आहे, नाही. चला 5 आणि 4 9, नाही. 5 आणि 4 9, नाही नाही नाही, किती तर गणित. 5 आणि 4 9. ओके, 5 1 2 4 9, 5 त्रिक 15, 15 म्हणजे 6, नाही. हां चला, 7 आणि 2 9, बरं. हां 7 किती आहे? 6 दाय. 7 चौकून 42 म्हणजे 6 आणि 5 11 आलं बघा. ह्याचे 11 येते, ह्याचे 11 येते. नीट कॅल्क्युलेट करा, जेवढं फास्ट बघा. ओके, इकडं बघा अजून. 5 किती आहे? 1 10 2 10 3 10 4 10 5 10 6 10 7 10 8 10 9 10. 9 5 45. 5 आणि 4 किती आली? 9 पाहिजे का? नाही. आपल्याला किती पाहिजे? 2 पाहिजे. 2 कशाची येते? सी ऑप्शनची येते. किती सोपं आहे बघा. अरे अशा 100 पदापर्यंत काढायला उद्यास MPSCचा प्रश्न आहे. बघा तुम्ही, बघा हा प्रश्न MPSCला पडलेला प्रश्न आहे आणि खूप अवघड म्हणतात ह्या प्रश्नाला. खूप सोपा प्रश्न आहे, खूप सोपा प्रश्न आहे. ओके, काही डिफिकल्टी आहे का? काहीच डिफिकल्टी नाही. ओके, आता बघा ॲडव्हान्स मॅथमधले पण प्रश्न सुटणार आहेत, पण नेक्स्ट सेशनमध्ये घेऊ. ॲडव्हान्स मॅथ म्हणजे पर्सेंटेज, प्रॉफिट लॉस, नफा तोटा, सगळं काही ह्यानी सुटणार आहे. ओके, आणि ते पण आयोगाचे. ओके, होप सो आजचे आयोगाचे प्रश्न खूप छान वाटले असतील तर नक्की शेअर करा. मॅथ्समध्ये क्रांती करायची असेल तर नक्की चॅनलला जॉईन करा. आणि मी तुम्हाला अजून सांगतो की माझी कमेंट केली त्या पोरांनी, मास्तर फीस खूप जास्त आहे, तर मी एक बेसिकची बॅच काढलेली आहे. त्या बेसिकच्या बॅचमध्ये खूप कमी फीज आहे. मी म्हणतो की पहिल्या 200 मुलांसाठी मी बेसिकची जी बॅच आहे ती 99 रुपयाला ठेवलेली आहे. ज्यांनी माझं बेसिक केलेलं आहे पण तिथं नाही आता, त्यांना अजून एकदा बेसिक करायचे, त्यांनी इथं येऊन, तुम्ही ॲप खाली लिंक आहे, टेलिग्राम आहे, सगळ्यांना जॉईन करा. नक्की येणाऱ्या आयोगाच्या पेपरमध्ये तुमच्यामध्ये नक्कीच बदल झालेला असेल, थिंकिंगमध्ये, प्रॉब्लेम सोडवण्याच्या अप्रोचमध्ये. यासाठी मी इथं आहे. हे चॅनल 100% तुम्हाला उपयोगी पडेल. ओके, आजच्यासाठी एवढंच. आज इथंच थांबतो. थँक्यू सो मच.